रत्नागिरी जिल्हा चला रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वय समिती पनवेल अंतर्गत रिंगणे बौद्धजन सेवा संघ रिंगणे मुंबई आणि ग्रामीण त्याचप्रमाणे भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे मुंबई ग्रामीण विश्वरत्न चषक 2025 चला काही करायची आहे, वेळ कमी आहे, 3 षटकांचा हा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे या विश्वरत्न चषकाला मात्र मोठा हातभार आणि मोठा खारीचा वाटा मात्र आपल्याला स्पर्धेला लाभले गेलेला आहे. अर्थातच लालबागचा राजा या मंडळाचे सचिव सुधीर साळवी साहेब यांचं देखील आपल्याला हातभार लागलाय. त्यांचा आम्ही मंडळाच्या वतीने आणि मी समालोचक माझ्या वतीने त्यांचा आभार या ठिकाणी प्रकट करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे नालासोपारा या परिसरातले सामाजिक कार्यकर्ते अर्थातच अजय एकनाथ आहिरे साहेब यांचाही देखील या स्पर्धेला हातभार लाभलेला आहे. त्यांचाही देखील आम्ही या ठिकाणी आभार प्रकट करतो. थँक्यू सो मच साहेब. त्याचप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर दीपक, डॉक्टर नीला आणि प्रमोद कांबळे साहेब संपूर्ण परिवार यांचाही देखील या स्पर्धेला हातभार लाभलेला आहे. त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार प्रकट करतो. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे बदलापूर नगर परिषद या परिसराचे निरीक्षक अर्थातच संदीप वसंत कांबळे साहेब यांचे देखील या स्पर्धेला हातभार लाभलेला आहे. त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने आभार या ठिकाणी प्रकट करतो. थँक्यू सो मच साहेब. त्याचप्रमाणे भीमज्योत स्पोर्ट्सचे सभासद अर्थातच चंद्रकांत गणपत कांबळे साहेब यांचंही देखील या स्पर्धेला हातभार लाभलेला आहे. त्यात या स्पर्धेच्या वतीने त्यांचंही देखील या ठिकाणी आभार प्रकट केला जातोय. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते पवई या परिसरातले अर्थातच सुभाष लाड साहेब यांचंही देखील या स्पर्धेला हातभार लाभलेला आहे. त्यांचंही देखील आम्ही या ठिकाणी आभार प्रकट करतो. त्याचप्रमाणे रिंगणे या अर्थातच भीमज्योत स्पोर्ट्स क्लबच्या वतीने रिंगणे आमचे संजय कांबळे साहेब यांचेही देखील या स्पर्धेला हातभार लाभलेला आहे. त्यांचे देखील आम्ही आभार प्रकट करतो. त्याचप्रमाणे भीमज्योत स्पोर्ट्सचे फाउंडेशन सदस्य अर्थात जनार्दन कांबळे साहेब यांचा देखील आम्ही या स्पर्धेला हातभार लाभला, त्यांचा आम्ही हार्दिक आभार या ठिकाणी प्रकट करतो. त्याचप्रमाणे रिंगणे या गावातले विनय कांबळे साहेब यांचे देखील हातभार लाभलेले, त्यांचेही देखील आम्ही आभार प्रकट करतो. त्याचप्रमाणे शांताराम कांबळे साहेब यांचेही देखील हातभार लाभलेला आहे, त्यांचा आम्ही आभार प्रकट करतो. आणि त्याचप्रमाणे नितीन कांबळे साहेब त्यांचेही देखील हातभार लाभलेला आहे, त्यांचेही देखील आम्ही या ठिकाणी आभार प्रकट करतो. पहिला चेंडू मात्र बिरकावून लावलाय, पाहूया त्या ठिकाणी झेल होतो का. आणि एस इट इज विकेटचा पतन. पहिला चेंडू आणि पहिलाच गडी तंबूच्या आसऱ्याला पडतोय. डीजे म्हणे या संपूर्ण स्पर्धेत आज देखील विशेषतः हातभार मात्र लाभलेला आहे. त्याचप्रमाणे मी ज्यांचं नाव घेतोय अर्थातच विलास कांबळे साहेब फाउंडेशन सदस्य देखील आहेत आणि रत्नागिरी या परिसरात बँक प्रकट करतो. थँक्यू सो मच विलास कांबळे साहेब. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी रिंगणे या परिसरातले आमचे दीपक दादा आहिरे यांचंही देखील आम्ही या ठिकाणी या स्पर्धेला हातभार लाभला आहे, त्यांचंही आम्ही या ठिकाणी आभार प्रकट करतो. असे अनेक कार्यकर्ते आणि अनेक आमचे प्रमुख पाहुणे त्यांचा हातभार आम्हाला लाभलेला आहे. कोणाचं नाव घेण्याला जर राहिलं असेल तर आम्ही त्यांचे या ठिकाणी आभार प्रकट करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच.
त्यांचं नाव काय? बाबुराव कांबळे ना? नाही नाही, यांचं हे जे बिंजो स्पोर्ट्सचे सरचिटणीस आणि विनय कांबळे हे खोडू ना म्हणजे ठीक आहे. आणि नंतर ठीक आहे बाबुराव कांबळे. बिंजो स्पोर्ट्सचे काय माझी चला तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आणि या ठिकाणी धावसंख्या झाली ती 4. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये मात्र धावसंख्या धावफलक पाहिलं तर 4 धावा. चला तर गोलंदाजी मार्कवरती ज्याने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र ज्याने घेतला होता गौरव जाधव, त्याच्या हाती चेंडू मात्र विस्फोरण करण्यात आलेला आहे. आणि यावेळेस विकेटचा पतन. आणखीन एक पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय डीजे. बॅटरचं नाव सांगायचंय शैलेश. चला अमित आणि शैलेश अशी जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे. प्रमोद आणि विशाल आघाडीची जोडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतली आहे. चला गौरवचा पुढचा चेंडू. यावेळेस मोठा फटकाचा मारा, परंतु त्या ठिकाणी चित्ररक्षक तैनात आहे. सुमित विकास कांबळे कुठे असतील तर आपण माईकशी संपर्क करायचा आहे. सुमित दादा. यावेळेस पाहायचंय विकेटचं पतन. बॅटीची लिडिंग एज. आणखीन एक गडी बाद होतोय तंबूच्या आसऱ्याला. चला तर थँक्यू सो मच डीजे. पहा षटक आपण पाहिलं तर
एकच धाव दिली आणि 2 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतले. आणि यावेळेस पाहूया चेंडू खाली काही क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. नो मॅन झोन मध्ये हा चेंडू आदळतोय आणि धाव मात्र घेतली जाते ती 1. आणि यावेळेस आणखीन एक विकेटचं पतन. निलेश कोणती चूक नाही करत आहे, विकेटचं पतन. झालाय आणि 12 चेंडू मध्ये धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतोय ते 7 या आकड्यावरती. आणि आणखीन 6 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. तर पाहूया हा या 6 चेंडू मध्ये मात्र किती धावा मात्र जोडल्या जातील आणि किती धावांचं आव्हान, किती धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी देण्यात येईल. तर आपण सामना पाहत आहोत संघर्ष निप्पोशी वर्सेस विश्वदीप कोंडगी या दोन्ही संघांमध्ये ही मोठी लढत. आणि यावेळेस आकुड्या पद्धतीचे चेंडू भिरकावून लावलाय तो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी धावा मात्र मिळतात त्या 2. सुंदरसं रनिंग बिडून द विकेटच्या जोरावर या 2 धावा मात्र खात्यामध्ये तब्दील केल्या जातात. तर या 2 धावेच्या मदतीने मात्र धावसंख्येचा फलक मात्र बदलला जात आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या आकड्या 9 या आकड्यावरती. चला अंतिम षटक मात्र मार्गस्थ आहे आणि यावेळेस क्या बात है, विकेटचं पतन होते त्रिफळाची. तर अमय चांगली कामगिरी करतोय गोलंदाजी मार्कवरती. डीजे यावेळेस मोठा फटका, परंतु बॅटिंग आणि चेंडूचा संपर्क नाही होत आहे. ब्लॉक हॉलला टाकलेला हा चेंडू काढण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु काही यश मिळालं नाही या चेंडूच्या मार्फत. आणि चांगली गोलंदाजी अमयच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंडू मात्र त्यांनी आतापर्यंत खर्च केलेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त धाव दिली ती 2 आणि 1 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतवलाय. तर यावेळेस पहा पंच मात्र आमच्याकडे वळत आहेत आणि यावेळेस मात्र गोलंदाजाला दंडित केलं जाईल. इट इज वाईड बॉल म्हणून असा करार केला जातोय. आणखीन एक सोयीची धाव मात्र खात्यामध्ये तब्दील केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे धावून पोहोचते ती 10 या आकड्यावरती आणि चेंडूची समाप्ती मात्र झाली ती 3. अंतिम षटक घेऊन मात्र सज्ज झाला तो अमय. यावेळेस पाहायचं झेल होतो का, परंतु निलेश त्या ठिकाणी आहे. 1 बाउन्स त्याच्या हाती मात्र चेंडू येतोय आणि तोपर्यंत पहा थोडंसं मिसफिल्ड या ठिकाणी पाहायला मिळते. गचाला असं क्षेत्ररक्षण थ्रो केला, परंतु थ्रो खेळाडूच्या डोक्यावरनं स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतो आणि त्याचं प्रत्युत्तर आपण आता धावा मात्र पाहणार आहोत. त्या 4 धावा. धन्यवाद. आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं पुन्हा एकदा फलक बदलला जातं. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती.
4 चेंडू. तर यावेळेस पाहायचंय सर्कलच्या डोक्यावरनं चेंडू पुन्हा एकदा निलेश चेंडू वरती येतोय. यावेळेस आता मात्र पाहायचंय विकेटचं पतन. काय थ्रो केलाय निलेश कडून. मागच्या चेंडूवरती चूक मात्र निलेशची झाली होती, परंतु ती चूक या ठिकाणी भरून काढतोय निलेश. सुंदर असा थ्रो केला जातो आणि धावबाच्या स्वरूपात आणखीन एक गडी तंबूच्या आसऱ्याला पडतो DJ.
असेल, कारण हा संघ दादा संघ मानला जातो, कारण हे दोघं बंधू आहेत ना, लांजामध्ये हाकार मचवला या बंधूने. लांजा प्रीमियर लीग असो, वाडी मर्यादित या संघाने अनेकदा किताब जिंकले आहेत आणि असे स्टार असतील आणि ह्या गावामध्ये पोलीस देखील कार्यरत आहेत, म्हणजे खूप मोठं मानलं पाहिजे. आता चला पहिला बॉल झालाय, पहिला बॉल इथे बीट येतोय, 16 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. एक मॅच घट्ट गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. नयन सकाळी प्रॅक्टिस जरूर केली आणि माथाडी मैदानामध्ये यावेळी स्पेस चांगला होता, ऑन साइडला ढकललाय, वेगाने बॉल ट्रॅव्हल केलाय, एक धाव पूर्ण केली, इथं थांबावं लागेल. सुमित ह्या संघाचं देखील मी शिपोशी संघाचं मी खूप मोठं वावा करेन, कारण की जेव्हा अगोदर जेव्हा तुम्ही मॅच भरवलं होतात ना, तेव्हा देखील ते प्रॅक्टिस केली होती माथाडीला. म्हणजे प्रॅक्टिस किती महत्त्वाची असते ना मॅचमध्ये, हे तुम्हाला प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला भेटतं शिपोशी संघाकडनं. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला कुठचाही खेळ, भले क्रिकेट असो कुठचाही गेम, प्रॅक्टिस शिवाय अधुरा असतो. प्रॅक्टिस केली पाहिजे सातत्याने. गौरव स्ट्राईकवर असेल, यस फुल टॉस बॉल फेकून दिलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून, चेंडू प्रहार केलाय आणि येतोय एक लांब 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 षटकार. डीजे तर येणाऱ्या 16 तारखेला तुम्ही पाहाल पंचशील वनगोळे संघाने एक टुर्नामेंट आयोजित केली शिवकर या गावामध्ये. सर्व प्रेक्षकांचा आणि सर्व खेळाडूंचा मनापासून हार्दिक असं आभार असेल, कारण की ह्या देखील मी वनगोळचं सारखं नाव का घेतो मित्रांनो, कारण की तुम्ही म्हणत आहे की हा वनगोळचं सारखं का नाव घेतो, कारण ह्याच्यामध्ये संघर्ष आणि जिद्द असते ना, क्रिकेटचं प्रेम अफाट आहे यांच्या मागे, हे तुम्हाला पाहायला भेटलंय. फेकून दिलाय सर 6 धावांसाठी बॉल. यावेळेस वळवळ अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, थोडासा फसलाय. 6 जरूर होता मात्र बीट केलं, कमबॅक केलं इथं मात्र नयनने. चांगला हाईट आहे, चांगली हाईट आहे, चांगली पेस आहे आणि कटर देखील करतो. म्हणजे बॉलिंग सोबत तुम्हाला दिशा आणि गतीच नाहीये, तर त्याच्यावर दिशा देखील तुम्हाला पाहायला भेटते. चला गोवीचा संघाचा कर्णधार कुणी असेल त्याने प्लीज यायचं. गोवीचा कर्णधार 4 आतापर्यंत बॉल झाले, 7 धावा झाले, 16 धावांचा टार्गेट इथं सेट केलं गेलंय. यावेळेस क्लास पाहायला भेटलाय, क्लास क्लास आणि फक्त क्लास पाहतोय. ताकदीचा मनगडचा जोर इथं पाहायला भेटला गौरवच्या बॅट मधून. एक येतोय लांब आणि लांब शट. बागेचा फुलमाळी इथे दिसतोय तुम्हाला गौरव, भारून आलाय कोंडगे मधून आणि इथे मात्र बॅटिंगची जादू दाखवतोय. यावेळेस पुन्हा एकदा आता मात्र स्टँड अँड डिलिव्हरी, चेंडूला ठोकून दिलाय सरळ 6 धावांसाठी. एक मोठा फटका पाहायला भेटलाय. दोघे म्हणून मॅच आपण मॅन ऑफ द मॅचचा आपण किताब देऊ. नो डाऊट गौरव मॅन ऑफ द मॅच. पहिला गौरव मॅन ऑफ द मॅच घेईल, त्याच्यानंतर आपण ते चिठ्ठ्या इथे उडवल्या जातील. काय फाईट केले, माझा मित्र आहे गौरव, लहानापासून आम्ही एकत्र खेळलोय आणि चांगली फाईट इथे. विश्वदीप कोंडगे नावाचं वादळ तुम्हाला दोन्ही बंधूंना पाहताना भेटलंय. भीमजोय स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेनिमित्तानं सर्वांचं मी स्वागत करतो. आताचा जो मॅन ऑफ द मॅचचा जो खेळाडू आहे, ज्याचं नाव या ठिकाणी घेतलं आहे, त्याने कृपया या ठिकाणी यायचं आहे. गौरव जाधव. चला गौरव लवकर ये प्लीज. आपण या ठिकाणी यायचं आहे. त्याचप्रमाणे आज ज्यांच्यामुळे स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि ज्यांचा आर्थिक सहभाग लागतो आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे बंधू भीमजोय स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय संस्थापक सदस्य, त्याचप्रमाणे संस्थापक खेळाडू, त्याचप्रमाणे सूर्या चषकचे मानकरी आणि सूर्या चषक भरवण्यामध्ये ज्यांचं योगदान असणारे त्यांचे बंधू चंद्रकांत
गणपत कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचं स्वागत करतोय आणि त्यांच्याच हस्ते मॅन ऑफ द मॅचचा जो मानचिन्ह आहे ते प्रदान करण्यात येईल. मी त्यांना विनंती करेन कृपया आपण त्या ठिकाणी जावं. तर धन्यवाद सर. गोळी संघाने प्लीज यायचं. पहिला आपण देऊ गौरव प्लीज लवकर ये जरा. या दोन्ही मॅचचा स्टार आणि सितारा थेट दाखल झालाय कोंडियामधून, कोंडगे गावामधून दाखल झालाय. सुशील थँक्यू. चोरची चुकी झाली आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय गौरव. याला पुरस्कृत करू आपण. चला आणखीन एकदा गौरवसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. घणाघात फलंदाजी त्याच्या बॅटीमधून पाहायला मिळते. कोंडगे गावाचा हा सितारा आणखीन एकदा बॅक टू बॅक दुसऱ्यांदा मात्र त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर गौरव तुला आणि तुझ्या संपूर्ण संघाला शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा पुढच्या मॅचकडे. तर या ठिकाणी एक विशेष सत्कार केला जाईल. तर चंद्रकांत कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेळात वेळ काढून त्यांचं नितीन कांबळे साहेबांच्या शुभ असते मात्र या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन मात्र आम्ही या स्पर्धेच्या वतीने सत्कार करत आहोत. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आम्ही आपले सतशः आभारी आहे. थँक्यू मच सो मच साहेब. आपणास विनंती करतो की व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर टू अर्थातच माझे साथीचे समालोचक येस सर. थँक्यू सो मच. आता इकडे नशिबाची चिठ्ठी इथे उडवली जाईल. युगांतर वावळ या संघामध्ये विश्वदीप कोंडगे वहाळ आणि विश्वदीप कोंडगे गोविड वहाळ आणि कोंडगे. चला या नशिबाची चिठ्ठी इथे उडवली जाईल. यानंतरचे सामने 2 ओव्हरचे राहतील. लक याच्यामध्ये एक उत्साह आणि आनंद निर्माण होईल. या चिठ्ठीमध्ये एक छोटासा बच्चा ते चिठ्ठी खोलली जाईल आणि आम्हाला दाखवायची चिठ्ठी. यास आलेत लांबून आणि नशिबा